बुधवारी सकाळी उपराजधानीत ड्रग्ज तस्करांच्या दोन टोळ्या एकमेकांसमोर आल्या। सीताबर्डी सारख्या परिसरात एका टोळीतील सदस्यांनी दुसऱ्या टोळीवर 2 गोळ्या झाडल्या। यामध्ये एक गुन्हेगार गंभीर जखमी झाला। या घटनेमुळे सीताबर्डी परिसरात एकच खळबळ उडाली आहे। गंभीर जखमी गुन्हेगार जैनुल कुरेशी याच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहे। या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे। यात मृणाल गजबिये या मुख्य आरोपीचा समावेश आहे। त्यांच्याकडून एक जिवंत काडतूस आणि घटनास्थळावरून काडतुसाची रिकामा नळी जप्त केली आहे। आरोपी मृणाल गजबिये हा शहरात ड्रग्ज विक्री करतो आणि त्याला 2021 मध्ये ड्रग्ज प्रकरणात 5 वर्षाची शिक्षा झाली आहे। सध्या तो जामिनीवर तुरुंगाबाहेर आहे। त्याची ड्रग्ज विक्री करणारी टोळी आहे। जुनैल कुरेशी हा सुद्धा ड्रग्जच्या गुन्ह्यातील आरोपी आहे। तो सुद्धा काही दिवसांपूर्वीच कारागृहातून सुटून आलेला आहे। कुरेशीचे मृणालकडे एमडी विक्रीतील काही पैसे बाकी होते। तो पैशाची मागणी करीत होता। कुरेशीने मृणालला फोन करून पैशासाठी घरी येत असल्याचे सांगितले। बुधवार 3 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास मृणाल त्याचे अन्य साथीदार नितीन गुप्ता, गोलू गोंडाणे, समीर दुधनकर यांना घेऊन जैनुल कुरेशीच्या आनंदनगर जवळील गल्लीतील घरी गेला। त्याला आवाज देऊन घराच्या बाहेर बोलावले। कुरेशी बाहेर आल्यानंतर दोघात पैशावरून वाद झाला। या दरम्यान मृणालने कुरेशीवर जवळच्या पिस्तुलीतून गोळी झाडली। ती गोळी कुरेशीच्या मांडीत घुसली। गंभीर जखमी कुरेशीच्या त्याच्या मित्रांनी लगेच मेयोमध्ये दाखल केले। डॉक्टरांनी सीताबर्डी पोलिसांना फोन करून माहिती दिली। त्यानंतर ही घटना उघडकीस आली। या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी आरोपी मृणाल गजबिये आणि नितीन गुप्तासह चौघांना ताब्यात घेतले आहे। मात्र गोळी कोणी चालवली आणि पिस्तूल कोणी आणले याची माहिती देताना दोन्ही आरोपींनी एकमेकांचा बचाव केल्याने गुन्हा दाखल करण्यास उशीर झाला। दरम्यान रात्री उशिरापर्यंत दोन्ही पक्षाकडून एकमेकांविरोधात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू होती।